जवळची नीट सांभाळायची. आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगते बुवा? ए सासा हो, EBP माझा पत्रकार आहे का टीव्ही नाने बातमी दिली त्यांच्या घरात तुम्हाला काय माहित? त्यांना त्यांच्याच बातम्या देणं व्हायला तुमच्या बातम्या द्यायला त्यांना टाइम आहे का? पत्रकार घराताचा बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी गप्पा हाणाय गेली की कुठं सुरू तुझी सुन लय भारी बाईन माझी लय वाईट तुझी लय चांगली माझी लय वाईट तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे होती मग तिच्यासारखी तुला भेटलं तू मग मी इली असती. तुम्हाला दुसऱ्याच्याच बऱ्याच चांगल्या दिसतात. उलट सगळ्या सासाला सांगतो सुनबाचे दोष कधी माणसाला सांगू नका. गल्लीतल्या माता मावल्या वाच 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 तिथं दोष सांगू नका. उलट तिचं गुणवर्णन करायचं. माझी सुन वाह लक्ष्मीच. काय लेकीला करता लेक दिवाळ्याला येतील भांडणं लावून जाते पण खरी सुनबाई हीच माझी खरी लक्ष्मी आणि हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य फेका लगेच ती म्हणते आते बाई चहा देऊ का तुम्हाला कॉपी करू का लिंबू पिळून पोहे फक्त गोड बोला. हा आणि सुनाना मी सांगतो म्हातारे बी मरुस्तोर काम करीन तुम्ही बी फक्त म्हातारीचं वर्णन करायचं. घरात पाहुणे रावळे सगळे बसले बैठकीत तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं. काय होतं आमच्याकडे तवा सगळे आतेबाईची कृपा. आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली म्हणून तर एवढा बंगला मोठा झालाय. आणि आमचा सासरात असला तर भोळा रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही. पण आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली आणि 5 एकराची आमची 25 एकर झाली आणि येल मांडवाला गेला आणि घरात सोन्याचा धूर निघतो. ही फक्त आतेबाईचीच कृपा. एवढं वाक्य लगेच टाका. लगेच ती म्हणते सुनबाई आज तू भांडी घासायचं नाही मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे दोन्ही माझे मिली म्हातारी चपात्या करू करू सुनबाई टीव्ही पडून म्हातारी चुली पडून तिकडं मालिक लागली तुझ्या तर जीव रंगाला जाम झाली म्हातारी धोराने जीव तरी कुठं रंगला. ही जगलंय येड आहे हो. फक्त तुम्ही गोड बोला हो. आणि घरात एक विचार ठेवा सासूने एक विचार ठेवा. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझ्या काकाला नेहमी सांगणे लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सोनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पोराचं काही नसतं हो. ते कसलं बी असो आईसारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरंय बायकोला म्हणतो तुझंच खरंय. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरंय. मरण का हो चिमणी वनिव तोंड झाल्यात त्याला सांगता यायना बोलता यायना. आईला बोलावतं बायकोला राग बायकोला बोलावतं आईला राग. पण मुलाला 3 वाक्य सांगतो. आई बी खुश पत्नी खुश आणि बाप बी खुश. 3 वाक्य त्यांना ठेवा. आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा पत्नीचा सांभाळ करा व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. घरात एक विचार ठेवा जवळच्या माणसाचे दोष कधी माणसाला सांगू नका. एखाद्याचं पटलं नाही बाजूला घ्यायचं आपल्याला हे असं असेल बरं का तुझे पण माणसा त्याला वाच बोलायचं नाही. दोष एकांता सांगा गुण माणसात सांगा. 50% भांडणं जागेवर कमी होते ना. आपण माणसात दोष सांगतो आणि एकांतात म्हणतो तुझ्यासारखा माणूस नाही. कुत्रा आहे काय नाही काय त्याचं वर्णन करतो. माणसात वर्णन कर ना म्हणजे ही सिस्टीम असती. हा ही एवढे 2 वाक्य देण्यात ठेवा. आनंदच जीवना. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत हे मला सांगायचं. शिवाजी महाराज कीर्तनाला बातमी दुश्मनाला पोच सैनिकांनी मंडपाला पकडा पण मुकादम हुशार होता. ते म्हणला थांबा रे जे इटल झाल्या बघू म्हणले मधी विक्षेप करू नका. म्हणजे कीर्तनात मधी विक्षेप करू नये हे त्यांना सुद्धा कळते. बाकीचं डोकं तुम्ही लावा. आता पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची मायबाप. आणि नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा बालक येऊन राहिला होता. त्याचं नाव गावबा. अत्यंत निरक्षर होता. क ख ग ग 1 2 3 4 काही संबंधच नाही त्याला. EBCD वगैरे तसले बाराखडीचा विषय नाही. फक्त खाणे आणि झोपणे. पण एक संत सेवा घडण म्हणून आपलं रोज पोळ्या व्हायच्या आणि पोळी सुद्धा गिरजामातीने केलेली अशी पोळी होती. इको कमी ठेवा आवाज वाढव. हे बोल नका ते शांत लहान मुलं शांत बस. पोळी जर गुळवणीत टाकली तर जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे. डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने. हिरगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पोळी. आमचा एक दोस्त एका गावात जेव्हा गेला अरे त्याचा अंगठा मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून. अरे काय लबरची का काय लय जड असत्या तो काय काय मावल्या स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी मध्ये करपेवाडी वर कोरडेवाडी. स्वयंपाकाचा मेळच नसतो काय कायला. आणि नवीन पोरींनी तर स्वयंपाक करूच नका. तुम्हाला नाही तुम्हाला ती तुमच्या तेरी बस की बात नाही हो बहुत अवघड आहे म्हणले. ती एवढं सोपं नाही. काय पोरी शिकायला बाहेर आणि इकडं जर गावाकडे आल्या तर आईचा लाड मारण्याचा काय स्वयंपाकाचा मेळ लागेल. आणि लग्न झाल्यावर काय नाही सासू जगदंबेचा अवतार. त्या गिरजामातेच्या स्वयंपाकावरून आपला विषय निघाला बरं का. आणि एका पोरीचं झालं लग्न. सासू म्हणजे सुनबाई करा पुरणपोळ्या.
ते मनात म्हणले चपात्याच येत नाही पोळ्या कशा करायच्या, पण म्हणजे नाही म्हणावं तर सासू लई खवळण. तिने युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. युट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली, आमटीची, पोळ्याची, कुरड्या, पापड सगळं. मोबाईल झाला शिचप निम्यात, त्याला मिळच लागा ना. आमटीला मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय, माणसाकडे 10 मिरच्या हिरवीगार नुसती आमटी केली. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणा आमटीला. तिखट झार आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला. तिने कलरवरच क्वालिटी टाकली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या, मला नाही जेवायचं. पण नवरा नुसता उड्या छानायचा, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरचीन लई तिखट आहे, नको खाऊ. हे म्हणला मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही. युट्यूबवरून तिने स्वयंपाक केला, मी आमटीच खाणार. आई म्हणली तू मग जाणार. पहिलाच गाज खाला आणि त्याच्या कानातनं दूर निघाला आणि डोळ्यातनं गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली म्हणे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही ना झालं. हे म्हणलं नाही 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 भाजी जगातोच 1 नंबर. म्हणे मग डोळ्यात कसं काय पाणी आलं. ते म्हणले आनंद असू देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणला, हेच आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला मी आता. स्वयंपाक काय तरा हे आताच्या पर्यंत स्वयंपाक करावं गिरजा मातेनं माय बा. पोळी केली तर गुळवणी जागे विकरायची. आणि अशा पोळ्या खाण्यासाठी गाव बाणावाचा एक सामान्य घरचा बालक नाथमहाराजांच्या घरी राहिला. नाथमहाराजांचा मुलगा हरिपंडित 4 20 6 शास्त्र 18 पुराणे त्याच्या पाठ होती. ते जे हरीच घालीत नव्हता कोणाला. हा ज्ञान होतं ना त्याला. अभ्यास केल्यावर माणसं अभ्यास असून बी जेव नंबर रे तेव खरा वीर आहे माय बा. आता 2-4 पुस्तकं वाचली की माणसं येडेवणे करायला लागले. ते आता आपण असं ना घेप तू लई पडले तर हिद मग जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली. म्हणून तर तुकोबराय म्हणले नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंदा. लोक म्हणते शिकला तेव टिकला, शिकला तेव टिकला हे आपल्या दृष्टीत. पण संप्रदायाच्या भाषेत जो वाकला तेवच टिकला. वाकायला शिकाव. म्हणून तर तुकोबराय म्हणले लहानपण दे का देवा मुंगी सागरे तारवा, मुंगी सागरे तारवा, मुंगी सागरे तारवा. लहानपण दे का देवा मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा. लहानपण दे का देवा मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा. लहानपण दे का देवा मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा. लहानपण तुका म्हणे जाण भावी लहानावणी लहान महापुरी जाडी जाती तिला वाडी वाजती. नम्रता महत्वाची हो. मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली. म्हणली आदरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलले जीभ लावले त्याला झपको. काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली. ए बोरगाव आपल्या गावातून एखादा दिल्लीला चला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले. नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, चेकिंग नाही. तिथे गेल्या त्या मुंगीनी बोरगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. घे म्हणली पोरावा न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले 2 मिनिटात मोदी साहेब येणार आहे, तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते. आणि मग बोरगाव मधली मुंगी म्हणली होय ग दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा. आणखी थोडं तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा. माझ्या ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय येणार नाही. याच नाव आहे मोक्ष सायुजता जोडी. म्हणून नम्रता महत्वाची. गावबा नम्र होता. हरिपंडिताला अहंकार झाला. ते नाथ महाराजांना बी वाद करायचं व कधी मध्ये काय म्हणले तुम्ही कोणाच्या घरी जाऊन जेवण करता, आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, तुम्ही जाताय कोणाची पोरं कडव घेताय, काय कळतंय का नाही तुम्हाला? वडिलांसंगच उलट पालट बोल. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित. रामायणाचं युद्धकांडापर्यंत नाथ महाराजांनी विश्लेषण केलं आणि उत्तरकांड लिहायचं राहिलं होतं. ते हरिपंडित सारखा नाथ महाराजांना म्हणायचं नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन? त्याला असं वाटायचं नाथ महाराज म्हणते आता तुझ्याशिवाय कोण आहे बाबा, मला तूच असं वाटायचं.
नाथ महाराज म्हणले हरिपंडिता काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावोबा लिहिन. गावोबा शियाळीतच गेलं नाही, पेनच हातात धरला नाही त्याला पुस्तक लिहायला होता का. आणि ते होतं बोहळा आहे म्हणले, असू दे बोहळा, बोहळा असावं पण गाबोळा नसावं. गाबोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा, तेवढे भयानक असतो. निवळ याडा पार वाढला किंवा निवळ पंडित मधली म्हणले की त्यांनी धिंगाणा केलाच. कारण पंडित कधी वाद घालीत नाही, जे अति ज्ञानी तो. आणि जी मूर्ख आहे त्याला भांडणं करायचं कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला आहे, ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतं. कीर्तन करताना धोतर का घालता, जीन पॅन्ट करू का, काही प्रश्न गंधच. अरे तू लावूच नको, पण आमच्या खपल्या काला काढतो, जगू दे ना आम्हाला, आम्हीच आमचा प्रवास करून हँग झाले, तुझ्या नादाला आम्हाला टाइम राहिलाय का. त्याला एकच प्रमाणे अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ पाव्या रे म्हणले तर गावबाता बोहळा आहे, असू दे बोहळा. नाहीतरी देव हा बोहळ्यालाच भेटत असतो. आवाज दे, हॅलो इगो, देव हा बोहळ्यालाच भेटतो. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. अभिमानी अशी गर्भवास, गर्भवास, अभिमानी अशी गर्भवास, मानी अशी गर्भवास, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता हरबली चिंता, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता हरबली चिंता, हरी मुखी गाता हरिमुखी चिंता, हरिमुखी गाता हरबली चिंता, हरबली चिंता, हरी मुखी गाता हरबली चिंता. देव बोहळ्याला भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानी अशी गर्भवास. देव बोहळ्याला भेट. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं हे तर्कवान असतात, असंच कान तसंच कान हेच का, निघ तू तिकडं पुस्तक लिही, आम्हाला येडेवाणी करू नको. परमार्थात हा श्रद्धावान लागतो. भोळ्या माणसाचंच परमार्थात काम. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे गाव बा बोळ, असू दे बोळा रे, तेवच रामायण लिहिणार. त्या गावाला जवळ बोलवलं आणि नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिल्या. त्या गावबाची काया दिव्य स्वरूप झाली. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. मायबाप आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथबाबांचं रामायण कुठं संपलं, गावबाचं कुठं सुरू झाले. इतकी नाथ महाराजांसारखी तंतोतंत भाषा, तेवढी वाणीत ताकद त्या गावबाच्या निर्माण झाली. आतापर्यंत कळत नाही की नाथबाबांनी कुठं थांबविलं होतं, ह्यांनी कुठं सुरू केलंय, कळतच नाही. इतकी समरूपता त्या गावबामध्ये निर्माण झाली. संतांनी आलिंगन दिलं हा फायदा आहे. अरे सामान्य घरचा बालक आहे, अडाणी आहे, पण संतांनी कृपा केली तर रामायणाचं उत्तर कांड लिहितो. हा संतांचा महिमा शब्दात सांगता येत नाही. अभंगाच्या ऐसा संताचा महिमा, 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 हो ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. हो झाली बोलायची सीमा, वा वा झाली बोलायची सीमा, हे झाली बोलायची
ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा शब्दाच्या पलीकडे झाली बोलायाची सीमा. शब्द संपले ओ पण महिमा शिल्लक राहिला. संताचा महिमा एवढा सोपा नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा, संताचा महिमा, भले भले संताचा महिमा तो बहु दुर्गम, दुर्गम महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे काम नाही येते. वा वा शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुर्जरी बहु दुर्जरी झाली मैस गाय. बहु दुर्जरी बहु दुर्जरी झाली मैस गाय. गाय 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 गाय. संताचा महिमा दुर्गम आहे हो. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. एक मला शब्द लय माझ्याकडे भांडार आहे. इकडं तुझे लागू पडणार नाही, तिकडे लोकांची डोकी येडे करायचे शब्द वापर. इकडं महिमा नाही, झाली सीमाच संपली. अहो तुकोबाऱ्यांसारख्या महात्मे म्हणतात माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे बाकीच्यांचा काय विषय. इथं तुकोबाऱ्या म्हणतात वेदाचाच अर्थ आम्हाशीच. वेद कळतो पण संतांचा महिमा कळत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट नाही. बघ आता ऐका संतांचा महिमा किती दुर्गम आहे. आणि झाली बोला याच्या सीमा तुकोबाऱ्या का म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन चालू. तुकोबाऱ्यांचं कीर्तन लोहगावला, पुण्याच्या जवळ बरं का, सध्या विमानतळ आहे. तुकोबाऱ्यांचं ते आजुळे लोहगावला कीर्तन चालू. शिवाजी महाराज कीर्तनाला आले. मला पुढचं महत्वाचं सांगायचं. लिंक तोडू नका बरं. हे बारकालीला ही चित्रे असतात. मी लय भेटतो त्यांना. त्यांना काय महाराजांनी फिराजन मावली पटाडेन क्रियजन काय काय ते घापकून बोलतात ते काहीतरी. हे कीर्तनात कलाकाराचं म्हणाल बोलू नको. ते माझ्या झाला मला तुम्हीच बोलू नका म्हणलं. मला बोलायला गावाने बोलवले. एका प्रश्न उत्तर द्या म्हणून विचारते. मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे. बिडी कुठं डोकं लावता असले जास्तच ती डोकं लावतात पण कमी नाही. हा बोलू नका, शांत राहा जरा. तुकोबाऱ्यांचे कीर्तन शिवाजी महाराज कीर्तनाला आले. शिवाजी महाराज कीर्तनाला आले, मांडी घालून बसले. मला पुढचं सांगायचंय. महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे. अहो चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन बनवलं असतं पण शिवाजी महाराजच म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला. तुकोबाऱ्यांचा भक्त रयतेचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी येतो. तर माझा मोठेपणा काय कामाचा आहे. आताच्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे काळाची गरज आहे. राजे कीर्तनाला कीर्तन रंगात आलं. आईसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. ह्याच्यावर सांगतो संतांचा महिमा किती वजनदार आहे. कीर्तन रंगात आलं. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्यांनी ती बातमी दुश्मनाला सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, पकडा. ते बी रमले हो कीर्तनात. पण मावळ्याने बघितलं म्हणजे इतक्या सैनिकांनी येडानं आपल्याला पकडला. राजानं सावतील. राजे मंडपाच्या कडेला बघितलं का आपल्याला परत चक्र आले. सगळा येडाच टाकलाय सैनिकांनी पकडायला. आपण तर 4-5 मावळ्याने हजारो पकडायलेत. काय करायचं. राजे निश्चिंत घाबरू नका म्हणले. हा ते जिजाऊ मातेच्या तालमेत तयार झालेले माणसं कुठं घाबरत असतात का. अहो छत्रपती कुणी घडवलेत. आवाज माझी जाबुने भवना माझी जाबुने सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. हा जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. वा 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 भोरकडे गुरुजी वा.
जय हो